एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुमच्यासोबत एकदम सिंपल असा मेकअप लुक शेअर करणार आहे। ऍक्च्युली माझ्याकडे आज हळदी कुंकू आहे आणि त्यासाठी मला अगदी सिंपल नाही पण थोडासा असा की वाटेल की आपण छान असा मेकअप केलाय म्हणून असा मेकअप तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी आतापर्यंत 3-4 वेळा तुमच्यासोबत छान असा अगदी क्विक मध्ये मेकअप लुक माझा शेअर केलाय शॉर्ट व्हिडिओ मध्ये। पण काय होतं ना, व्हिडिओ खूप छोटा असतो आणि त्यामुळे खूप पटपट बोलावं लागतं, प्रोडक्ट वगैरे व्यवस्थित शेअर करता येत नाही। त्यामुळे बऱ्याच रिक्वेस्ट होत्या, मला कमेंट येत होत्या की थोडं डिटेल मध्ये आणि स्लो असं व्यवस्थित सांग। म्हटलं चला आज मला हे तयार व्हायचंय, सो तुमच्यासोबत हे शेअर करते। असा मेकअप लुक तुम्ही जसं मी आता हळदी कुंकू करते तुम्ही तेव्हा करू शकतात, किंवा तुम्हाला लग्नाला, हळदीला, त्यानंतर छोटा मोठा काही प्रोग्राम अटेंड करायचा असेल तुम्ही तेव्हा देखील करून घेऊ शकतात। सगळ्यात आधी एक छोटीशी बोनस टिप, जर तुमच्याकडे ऑप्शन असेल ना तर फेस वॉश झाल्यानंतर थोडासा बर्फाचा तुकडा घेऊन फेसवर जो आहे ना लावून घ्यायचा। याच्याने काय होतं ना, तुमचं म्हणजे तुम्ही रिअलाइज करणार, तुम्ही यापूर्वी पण जर मेकअप केला असेल विदाऊट असं बर्फाचं पाणी म्हणा किंवा बर्फ जे आहे थंड पाण्याने तुम्ही जर चेहरा पूर्ण वॉश करून घेतला ना तर त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचा मेकअप ना खूप छान सेट होऊन जातो। सो ऑप्शन जेव्हा तुम्हाला हे करता येईल असं की बर्फ आहे किंवा थंडगार पाणी आहे ते थोडं चेहऱ्यावर मारायचं, म्हणजे खूप छान जो आहे। सगळ्यात आधी मी इथे मॉइश्चरायझर लावून घेते। हे माझ्याकडे ॲक्वालॉजिकाचं जे आहे ना ते मॉइश्चरायझर आहे। तुम्ही मॉइश्चरायझर कुठलंही घेऊ शकता जे तुम्हाला तुम्हाला जे आहे ते आवडतं किंवा सूट होतं तुमच्या छान लावून घ्यायचं। इथे तुम्ही बघू शकता मी फक्त मॉइश्चरायझर लावलंय। मंगळसूत्र जरा काढून घेते कारण ते परत परत जे आहे ते मेकअप करताना मध्ये येईल। आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर ना थोडा वेळ जरा थांबायचं, म्हणजे ऍटलीस्ट ते स्किन मध्ये जाईपर्यंत थोडा वेळ जर थांबून घ्यायचं, नाहीतर ओलं ओलं असतं आणि लगेच आपण जे आहे नेक्स्ट स्टेप करतो। आणि याच्यानंतर जे आहे ना, जर तुम्ही सकाळी हा मेकअप करत असाल आणि तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे तर सनस्क्रीन नक्की लावा। मी आता इथे सनस्क्रीन स्किप करते, पण जर तुम्हाला एक चांगली सनस्क्रीन पाहिजे असेल तर तुम्ही ही मम्माअर्थची यूज करून घेऊ शकता। खूप छान आहे, म्हणजे असं एकदम व्हाईट व्हाईट दिसत नाही किंवा ऑइली पण फेस होत नाही। सो ही एक आहे। मी आता रात्री फक्त हा मेकअप करते, 1-1.5 तासासाठी असणार आहे म्हणून मी सनस्क्रीन काही लावत नाही। मॉइश्चरायझर मी इथे व्यवस्थित लावून घेते। आता सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल बरेच जण जे आहे स्ट्रोक क्रीम म्हणून सांगतात, तर स्ट्रोक क्रीम काय म्हणजे त्यामध्ये बेसिकली मॉइश्चरायझर असतं आणि थोडंसं ना असं शिमरी पार्ट असतो। याच्याने काय होतं ना, चेहरा छान असा ग्लो दिसतो। सो तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता स्ट्रोक क्रीम मध्ये। ही माझ्याकडे फेसेस डायरेचे आहेत, बऱ्याच वेगवेगळ्या ब्रँडची मिळते, पण ही पण चांगली। ही मोठी ट्यूब आहे, यामध्ये छोटी पण मिळते। जर तुम्हाला ट्राय करायची असेल तर तुम्ही ट्राय करून घेऊ शकता। त्या सगळे जे काही प्रोडक्ट मी तुम्हाला आता दाखवते ना सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। त्यानंतर ना म्हणजे मॉइश्चरायझर टिंटेड पण मॉइश्चरायझर मिळतं, जसं माझ्याकडे ही सीसी क्रीम आहे टिंटेड, म्हणजे याच्यामध्ये पण थोडंसं ग्लिटर सारखं शायनी पार्ट जो असतो ना तो ऍड केलेला असतो। आणि तुम्ही हे म्हणजे आता हे फाउंडेशन आहे, मी इथे नॉर्मल तुम्हाला लॅक्मीचं दाखवते, माझ्याकडे अजून 1-2 आहेत पण थोडा शेड जो आहे तो मला मॅच होत नाही, तर त्यामुळे मी आता लॅक्मीचं यूज करणार आहे। तर लॅक्मीच्या फाउंडेशन मध्ये पण तुम्ही सीसी क्रीम मिक्स करून जे आहे लावू शकतात, किंवा आधी सीसी क्रीम नाही सॉरी स्ट्रोक क्रीम। तर आधी जी आहे स्ट्रोक क्रीम लावून घ्यायची, वेगवेगळ्या स्टेप्स आहेत। स्ट्रोक क्रीम लावून घ्यायची, त्यानंतर हे दोघांचं मिक्स करून मग चेहऱ्यावर लावायचं। पण मला असं वाटतं की थोडं जास्त असं ग्लोईंग फेस दिसतो, मला तसा नकोय, म्हणून मी फाउंडेशन घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी स्ट्रोक क्रीम मिक्स करते, दाखवते मी तुम्हाला। हे बघा मी इकडे थोडंसं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही थोडीशी स्ट्रोक क्रीम घेते। असं रात्री बाहेर जायचं असेल ना तर स्ट्रोक क्रीम किंवा टिंटेड मॉइश्चरायझर, टिंटेड फाउंडेशन पण मिळतं, ते पण तुम्ही ट्राय करून घेऊ शकता। याला मिक्स करायचं, म्हणजे याच्याने काय होईल ना चेहऱ्यावर ग्लो येईल, पण खूप जास्त ग्लो येणार नाही। तुम्ही ब्युटी ब्लेंडरचा पण यूज करून घेऊ शकतात, पण मी हातानेच जे आहे ते ब्लेंड करून घेणार आहे सगळं। हे बघा तुम्हाला मी इकडे दाखवते, ब्लेंडरने केलं ना छान होतं ब्लेंडरने, किंवा तुम्ही ब्रश वगैरे पण ट्राय करू शकतात। मी काही ब्रश ऑर्डर केलेले आहेत जे मला रिसीव्ह झाले आणि छान त्यांचा रिझल्ट असताना हळूहळू करून तुमच्यासोबत शेअर करते। सो चॅनलला सबस्क्राईब करा, लॉंग म्हणा किंवा मग शॉर्ट म्हणा सगळे व्हिडिओ पाहत जा तुम्ही। हे बघा सिंपल असं जे आहे आपल्याकडे लॅक्मीचं फाउंडेशन होतं, जे अराउंड 150 रुपयाचं मिळतं, आणि तुम्ही इकडचे फेस आणि इकडचा फेस बघू शकतात किती डिफरन्स जो आहे तो दिसतो। आता मी सगळा फेस आधी ब्लेंड करून घेते, नेकवर वगैरे लावून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते। ओके सो बघा माझं पूर्ण जे आहे ते फाउंडेशन आणि स्ट्रोक क्रीमचं मिक्सचर जे होतं ते माझं छान चेहऱ्यावर ब्लेंड करून झालेलं आहे। थोडं कॉम्पॅक्टने जे आहे ते व्यवस्थित सेट करून देईल। ऍक्च्युली जर खूप डीप मध्ये मेकअप करायचा असेल तर बऱ्याच यामध्ये प्रोसेस असतात आणि त्यानंतर मग कॉम्पॅक्ट येतं। असं म्हणतात की जो कॉम्पॅक्ट आहे ना तो जर आपण जो फ्लफी ब्रश असतो त्याच्याने जर यूज केलं ना तर म्हणजे अजून छान जे आहे ना फिनिश येते। कारण काय होतं आपण असं कधीच कॉम्पॅक्ट व्यवस्थित लावत नाही, आपण त्याला असं खरडून खरडून लावतो आणि बऱ्यापैकी आपण जे आधी प्रोडक्ट यूज केलेले असतात तर ते निघायला लागतात। त्यामुळे ट्राय करा की तुम्ही डॅब डॅब करून जे आहे ते लावणार। ओके सो बघा
कॉम्पॅक्ट लावून झालेला आहे पहिल्यापेक्षा अजून छान लुक आलाय. ऍक्च्युली तुम्ही कन्सिलर पण लावू शकता जर तुम्हाला डार्क स्पॉट वगैरे किंवा डार्क सर्कल खूप जास्त असेल. कलर कलेक्टर असतात ते पण लावू शकतात, पण मला एवढी गरज नाही. मला असं वाटते की मला फक्त 1-1.5 तासासाठी तयार व्हायचंय आणि खूप असा मेकअप केला एकदमच इव्हन की स्किन दिसते असं मला काही करायचं नाही, म्हणून मी डायरेक्ट फाउंडेशन यूज केलं. तुम्ही कन्सिलर पण यूज करू शकतात. स्विस ब्युटीचं पण माझ्याकडे कन्सिलर आहे, छान आहे. असे थोडेसे पण म्हणजे डार्क सर्कल असतील ना ते त्याच्याने हाईड होऊन जातात. सो ते एक प्रोडक्ट मी नाही यूज केलंय, जसं मी तुम्हाला सांगितलं की मला जास्त वेळेसाठी हा मेकअप करायचा नाहीये. सो माझं कॉम्पॅक्ट लावून झालेलं. जास्त ब्लश वगैरे लावत नाही, पण आता रात्र आहे आणि थोडासा ब्लश घेते फक्त. एक माझ्याकडे ही पॅलेट आहे, यामधून हा पिंक वाला शेड वाला थोडासा घेतलेला आहे आणि इथे जो आहे तो आपल्याला लावायचा आहे. तुम्ही आउट करून लावू शकतात, म्हणजे जो आहे ना परफेक्ट अँगल आपल्याला मिळतो. अगदी थोडा थोडा लावलाय मी, खूप जास्त नाही लावलाय. आणि एक्सेस येण्यासाठी आता मी डॅब करतानाच एकदम स्लोली डॅब करते, पण जेव्हा पण आपण असं ब्लश वगैरे घेतो ना, एकदा घेतल्यानंतर त्याला झटकलं पाहिजे, म्हणजे खूप जास्त एक्स्ट्राचं जे आहे ना ते त्याच्यामध्ये येत नाही, अशा पद्धतीने. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावर थोडं हायलायटर लावू शकतात, पण मी जसं तुम्हाला म्हणले की मला खूप असं मी मेकअप केला असं मला लुक ठेवायचा नाहीये, त्यामुळे मी सिम्पल करते. मी इथे आय शॅडोला पण यातलंच थोडंसं जे आहे अगदी शिमरी थोडंसं घेऊन मी आय शॅडोला पण लावणार आहे. अगदी थोडं थोडं लावलंय की अगदी लावलंय की नाही असं वाटायला पण नको, अशा पद्धतीने. जे आता तुम्हाला कॅमेऱ्यात दिसणार नाही, पण थोडंसं असं छान जे आहे ना शिमरी फिनिश आहे. आयब्रो फिल करण्यासाठी तुम्ही अशी छोटीशी आयब्रो पॅलेट घेऊ शकतात, नाहीतर मग आयब्रो पेन्सिल मिळते, आयब्रो जेल पण मिळतं. तुम्हाला जे कन्व्हिनियंट असेल ती तुम्ही यूज करून घेऊ शकतात. पण बघा बिफोर हे असं आहे याला मागून पुढून ब्रश असतो आणि मागून अशा पद्धतीने हे असं असतं, म्हणजे आपण त्याला छान ब्लेंड करून घेऊ शकतो. हे बघा हे कसं एकदम ब्लर दिसतंय, हे छान ब्लर आहे पण थोडंसं फिनिश आलेलं आहे. इथे पण तुम्ही डार्क बघू शकतात, हे इथे जे आहे ना थोडं लाईट दिसतं. आता हे पण कव्हर करते मी. ओके, हे बघा थोडंसं मी खूप जास्त नाही भरलं, नाही तर मग खूपच उठून दिसतात. मी खूप लाईट लाईट जे आहे ना तशा पद्धतीने. मी आता इथे यूज करणार आहे काजळ. काजळ ना फक्त खालच्या डोळ्यांना लावण्यापेक्षा वरच्यांना पण लावलं ना तर अजून छान क्लिअर डोळे दिसतात. पण तुम्ही इथे डिफरन्स बघू शकता डोळ्यांमधला. आणि सिम्पल तुम्हाला वर लावता येत नसेल ना तर खालच्या डोळ्याला लावून अशा पद्धतीने थोडंसं करून घ्यायचं, जेणेकरून वर पण लागतं, एक्स्ट्राचं असतं ते. आणि मग पुन्हा जे आहे ते खाली फील करून घ्यायचं एक वेळा. हा मार्सचा मस्कारा आहे, पण तो थोडासा जुना झाल्यामुळे जो आहे ना थोडा जास्त येतो तो, म्हणून मी त्याला दुसऱ्या याच्यावर घेऊन जे आहे लावून घेते. मला आधी मस्कारा लावायला खूप जास्त आवडायचं, पण हळूहळू आता ती आवड कमी झाली आहे माझे लॅशेस ना, म्हणजे लॅशेस माझे ऑलरेडी ना थोडे ठीक आहेत, त्यामुळे एवढी काही गरज वाटत नाही लावायची. ठीक आहे, मी लावते आणि मग तुम्हाला दाखवते. जर समजा मस्कारा लावताना थोडाफार खाली वगैरे लागलाच ना तर लगेच पुसायचं नाही, थोडा वेळ थांबायचं. ते सुकल्यानंतर ना जी इयरबड असतात ना त्याच्याने तुम्ही इझिली त्याला काढून घेऊ शकतात, त्यामुळे लगेच काढण्याची घाई करायची नाही. थोडं थांबायचं आणि मग त्यानंतर काढायचं. हे बघा कसं दाखवून तुम्हाला आता, पण छान झाले, डोळ्याशी एकदम मस्त दिसली. ही माझ्याकडे लिक्विड लिपस्टिक आहे आणि खूप छान आहे. माहित नाही का, पण मला बोट लावल्याशिवाय लिपस्टिक लावल्याची फिलिंगच येत नाही. ओके, सो आता बघा पहिलेचा लुक तुम्हाला लक्षात असेल आणि आताचा बघा किती डिफरन्स आहे. टिकली आणि ज्वेलरी वगैरे थोडं वेअर करते आणि मग तुमच्यासोबत जो आहे तो फायनल लुक शेअर करते. मी हे लॉंग वाला मंगळसूत्र घातलंय, त्यासोबत माझ्याकडे छोटंवालं होतं मी हे घातलंय आणि याच्यासोबतच इयरिंग्स मिळालेल्या होत्या त्या घातलंय. हे मला तसं प्रमोशनसाठी मिळालेलं होतं, पण मला जर मिळतं मिळालं तर मी याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. बाकी मी सिम्पल अशी माझी नेहमीची आवडीची हेअरस्टाईल केली आहे. आणि बँगल्स मी इथे सिल्वर आणि ह्या लकीली माझ्याकडे ह्या मिळता थोड्याशा कलरच्या अवेलेबल होत्या, सो मी ह्या घातल्या आहे अशा पद्धतीने. आणि हा आहे माझा फायनल लुक.
ते मला थोडं साडीची अजून हे व्यवस्थित करायचं आहे आणि उशीर मात्र होतोय मला. 1-2 फोटो मी शेवटी ॲड करते. बाकी तुम्हाला हा मेकअप, सिम्पल मेकअप कसा वाटला ट्राय करून बघा नक्की, आणि कसा वाटला ते मला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर अजून नवीन असाल आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मेक शुअर करून सबस्क्राईब करा. चल बाय.